नमस्ते. गृहिणीक समुपदेशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अजूनही आपले चॅनल जर कोणी पाहत नसेल तर नक्कीच पहा आणि आपल्या या छोट्याशा चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्ते, मी जयश्री चव्हाण पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. शांत झोप लागत नाही हे आजकाल सर्वांच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळतं. पण शांत झोप म्हणजे काय? तर खऱ्या अर्थानं गाढ अशी झोप ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण अचानक उठत नाही किंवा एकदा रात्री झोपलं की सकाळशिवाय डोळे उघडतच नाहीत, अशा प्रकारची बिनधास्त लागणारी झोप अशी ही क्वचितच एखाद्याच व्यक्तीला लागत असेल. तर का? तर कारण आपले ताणतणाव, चिंता किंवा आपले काही घरगुती प्रॉब्लेम्स असतील, कामाचं टेन्शन असेल, घरातले कर्तव्य जबाबदारी असतील, यांच्या विचारातून व्यक्तीची झोपच उडते. तर असं प्रत्येकाच्या बाबतीतच असतं. पण तरी देखील ही शांत झोप लागत नाही. तर ती का लागत नाही आणि ती शांत झोप लागण्यासाठी आपण काय करायचं? त्यासाठी आपल्याकडे आहे एक क्लुप्ती. तर ती क्लुप्ती कुठे आहे? त्यासाठी तर तुम्हाला पहिल्यांदा हा व्हिडिओ ऐकावा लागेल. आणि जर व्हिडिओ ऐकायचा असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. डॉक्टर प्रत्येकाला सांगत असतात की कमी झोप ही अनेक आजारपणाचे मूळ कारण आहे. माणसाने कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणं देखील खूप गरजेचं आहे. कारण झोप पूर्ण झाली तरच व्यक्ती तंदुरुस्त राहतो. मात्र आजच्या काळात कामाचा ताण, टेन्शन आणि अनेकांना निद्रानाशाचा देखील त्रास असतो. त्यामुळं झोपेचं गणितच बिघडलेलं असतं. ही समस्या अतिशय सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीच्या मदतीने आपण दूर करू शकतो. त्यामुळे काही सेकंदातच अंथरुणावर पडता क्षणी आपल्याला झोप लागेल. तर ते कसं? तर ते असं 7 ते 8 आपण श्वास घेण्याचे तंत्र यामध्ये आपण वापरू शकतो. म्हणजे काय? 4, 7 आणि 8 श्वास घेण्याचे तंत्र यातील पहिली पद्धत आहे. तर हे विशेष श्वासतंत्र शरीर आणि मन दोन्हींना देखील शांत करतं. यामध्ये काय करायचं आहे? तर पहिल्या 4 सेकंदामध्ये आपण आपलं घड्याळ लावायचं किंवा आपण सेकंद मोजतो ना तसं मोजायचं आहे. 1, 2, 3, 4 4 सेकंदामध्ये आपण श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 7 सेकंद आपण पुन्हा तो आपल्याला श्वास रोखता येतो का किंवा रोखून ठेवायचाच आहे. त्यानंतर पुन्हा 8 सेकंद हळूहळू तो श्वास सोडायचा आहे. असं आपल्याला किमान 2 ते 3 वेळा केल्याने आपल्याला आरामाने झोप येते. या पद्धतीमुळे काय होतं की आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन आपल्या श्वास घेण्याच्या पद्धतीवरती लागतं आणि मनामध्ये येणारे जे इतर विचार आहेत ते पूर्णतः थांबतात आणि शरीरामध्ये खऱ्या अर्थानं ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो. त्यामुळं अर्थातच झोप शांत लागण्यास मदत होते. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे काय? आपण ज्या ठिकाणी झोपतो ती झोपेची खोली, त्या झोपेतील वातावरण किंवा आपण झोपेसाठी योग्य असणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं. खोलीमध्ये प्रकाश कमी आणि शांत असणं खूप गरजेचं आहे. आवश्यक असल्यास हलके संगीत देखील आपण ऐकू शकतो. हे खोलीतील बाह्य आवाजापासून आपले लक्ष विचलित करणार नाही. म्हणजे काय? समजा आपल्याला झोपायचं आहे आणि जर बाहेर अचानक गोंगाट असेल, दंगा असेल तर दंगाचा परिणाम आपल्या झोपेवरती होतो आणि आपली झोप पूर्णतः नाहीशी होते. तर यासाठी काय करायचं आहे की आपल्याला शांत म्युझिक आपण ऐकू शकतो. तर ते लाऊडच नको आहे. तर एकदम शांत सॉफ्ट असं म्युझिक असायला हवं. त्यानंतर आहे गडद आणि शांत वातावरणात शरीर आणि मन आराम करण्यास मदत देते. तर काय आहे? तर एकदम शांत वातावरण असेल तर आपलं मन आणि शरीर देखील आपली साथ देत असतं. मॅग्नेशियम हे एक नैसर्गिक खनिज आहे जे झोपेसाठी आवश्यक असतं. म्हणजेच काय? तर आपल्याला झोपायचं आहे तर झोपण्याअगोदर काय करायचं आहे की तर मॅग्नेशियमयुक्त नाश्ता खायचा आहे. तर बाबा जेवल्यानंतर कसा नाश्ता खायचा? नाश्ता म्हणजे काय असं फुल प्लेटभर किंवा ताट भरून खायचं नाही आहे. तर आपल्याला एक 2-3 बदाम, ओट्स किंवा मॅग्नेशियम सप्लिमेंटच्या झोपेसाठी चांगले असतात. यामुळे काय होतं की शरीरावरील तणाव कमी होतो आणि झोप लवकर येण्यास मदत होते. याशिवाय ध्यान केल्याने मनातील विचार शांत होतात. आपल्या शरीराच्या प्रत्येक स्नायूला एक एक करून आराम देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून संपूर्ण शरीर विश्रांतीच्या स्थितीत जाईल. यालाच आपण काय म्हणतो?
तर प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन म्हणजेच काय PMR. अर्थातच आपण मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. असं केल्याने शरीरातील तणाव कमी होतो आणि झोप ही चांगली लागते. त्याचबरोबर आपण काय करू शकतो, तर झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध किंवा उकळलेला हर्बल टी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते आणि झोपेसाठी मदत मिळते. हर्बल चहामध्ये असलेले घटक मन शांत करण्यास आणि आपल्या शरीराला आराम देण्यास देखील मदत करतात. त्यामुळे शरीराला लवकर विश्रांती देखील मिळते आणि शांत झोपही लागते. हे सर्वात सोपे असे उपाय आहेत आणि ते नैसर्गिक आहेत, जे आपण 5 मिनिटात शांत झोप घेण्यास देखील मदत करतात. जर तुम्हाला दिवसभर ताजेतवानं राहायचं आहे, फ्रेश राहायचं आहे, तर रात्री चांगली झोप घेणं देखील खूप गरजेचं असतं आणि ह्या उपायांमुळे निद्रानाशाच्या समस्येपासून देखील तुमची मुक्ती होईल. तर आपण हे काही जे छोटेसे आसन सांगितलेले आहेत किंवा व्यायाम सांगितले आहेत ते घरगुती आणि नैसर्गिक आहेत. म्हणजे कुठलं श्वसनतंत्र आहे, त्यानंतर आपण मेडिटेशन करू शकतो किंवा शांत ठिकाणी म्युझिक लावू शकतो. त्याचबरोबर मॅग्नेशियमयुक्त नाश्ता देखील खाऊ शकतो. आपण हर्बल टी किंवा कोमट दूध रात्री झोपताना घेऊ शकतो. म्हणजे असे छोटे छोटे गोष्टी घरगुती प्रकारच्या असतात, त्याचा देखील अवलंब करून आपण शांत झोप घेऊ शकतो. तर कशी आहे ही छानशी क्लुप्ती, आवडली ना तुम्हाला? तर मला वाटते की तुम्हाला सर्वांना ही क्लुप्ती नक्कीच आवडेल आणि शांत झोप घेण्यास मदत करेल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा आणि आपले येणारे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.